हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे राजा आपल्या भाऊ यशाला घेऊन मुलगी पाहायला गेलाय आणि दुसरीकडे अवनीला पाहायला मुलगा आलाय. पण अवनीला पाहायला जो मुलगा आलाय तो अतिशय माजूड आहे, अतिशय वाईट स्वभावाचा आहे. पण तो आता श्रीमंत आहे, कॅनडाला राहतो, म्हणून अवनीचे बाबा तिचं लग्न करून द्यायला तयार झाले आहेत. पण अवनीला हे आवडत नाहीये आणि आता लवकरच या मुलाचा खरा चेहरा अवनीसमोर येईल आणि अवनी ही नक्कीच त्याला सोडून आपल्या राजाकडे येणार. पण राजा आणि अवनीची तर अजून भेटच झाली नाहीये. राजाने तरी अवनीला पाहिलंय, पण अवनीने राजाला पाहिलंच नाहीये. खरंच ही मालिका खूपच भारी आहे. आजचा एपिसोड तर एक नंबर होता. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, राजा आणि पाण्या या दोघांमध्ये मारामाऱ्या झालेल्या असतात. आता मारामाऱ्या शांत झालेल्या असतात आणि मग यशाच्या सांगण्यावरून राजा हा पाण्याजवळ बसतो. पाण्या खूप टेन्शनमध्ये असतो, नाराज असतो आणि मग राजा त्याला समजावून सांगतो, अरे पाण्या, आपण निगेटिव्ह नाही बोलायचं रे, आपण निगेटिव्ह नाही बोलायचं, आपण कायम पॉझिटिव्ह बोलायचं. आपल्या यशादाचं लग्न होणार, आपल्या घरात बाई येणार, आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार. अरे त्या सुलू आत्याचा शाप नाही फळणार. ती काय कोणती मोठी पुण्यात्मा लागून गेली काय तिचा शाप फळायला? आणि लोकांचं काय आहे, लोक बोलतच राहणार. लोक तर आपल्या घरात काड्या घालायलाच रिकामे असतात. आपलं फाटलंय अजून फाडायचं, एवढंच त्यांचं काम असतं. आणि आपण सुद्धा त्यांचं ऐकलं ना, मग आपलं काय होईल? त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्हच बोलायचं असं म्हणून तो पाण्याला मनवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग यशादा म्हणतो, हो खरंय, आपण नेहमी पॉझिटिव्हच बोलायचं आणि सगळं चांगलं होईल, तुम्ही काळजी करू नका. यशादा हा घराबाहेर येतो, तर घराबाहेर बिचारा धन्या हा खूप दुःखी होऊन उभा असतो. घरात आता जे काही भांडण झालं त्यामुळे त्याला वाईट वाटलेलं असतं आणि तो रडत असतो. तर इकडे अवनीच्या घरी अवनी ही सगळ्यांना समजावून थकते आणि मग आपल्या आईजवळ येते आणि आईला म्हणते, आई मला एवढ्यात लग्न नाही करायचंय, मला अजून शिकायचंय. तर आई तिला समजावून सांगते, अगं बाळा, प्रत्येक मुलीला लग्न करून दुसऱ्या घरी जावंच लागतं. तुझ्याबरोबर काही वेगळं होणार नाहीये, तुला सुद्धा लग्न करावंच लागणार आहे. अवनीला समजतं आईला सुद्धा बोलून काही फायदा नाहीये. अवनी खूप नाराज असते. अवनीचा भाऊ महेश तिला समजावून सांगतो, अवनी पहा, आता तुझी वहिनी स्वाती माझ्याशी लग्न करून या घरात आली, तिचं काय वाईट झालंय? तर लगेच अवनी म्हणते, नाही झालं का? तिला पुढे शिकायचं होतं, तिला पुढे शिकताच नाही आलं. हे ऐकून अवनीच्या बाबांना खूप राग येतो. म्हणजे अवनीचे बाबा हे मुलीवर तर प्रेम करतात, अवनीवर त्यांचा जीव आहे, पण मुलींनी जास्त शिकू नये. मुलींचं काम म्हणजे घर, दार, चूल आणि मूल एवढंच असतं, अशा विचारसरणीचे ते आहेत. स्वातीच्या शिक्षणाचा विषय निघाल्यावर त्यांना खूप राग येतो आणि ते लगेचच विषय बदलतात. महेशला म्हणतात, महेश, मी तुला कार्यक्रमासाठी मिठाई आणायला सांगितली होती, मिठाई आणलीस का? महेश सांगतो, सॉरी बाबा, ते मी विसरलो. त्यामुळे बाबा खूप चिडतात आणि म्हणतात, तुला एक काम सुद्धा धड करता येत नाही का रे? एक काम सांगितलं होतं मिठाई आणायचं, ते सुद्धा तू विसरलास. स्वाती आणि महेशला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यात महेशची नजर अवनीला मिळालेल्या मिठाईवर जाते आणि तो म्हणतो, बाबा टेन्शन नका घेऊ, मिठाई आणण्याची गरज नाहीये, आपल्या घरात आहे ना मिठाई. असं म्हणून अवनीला गोल्ड मेडल देताना कॉलेजने ज्या मिठाई तिला दिल्या होत्या त्या मिठाई तो हातात घेतो. अवनीला खूप राग येतो आणि अवनी म्हणते, नाही या माझ्या गोल्ड मेडलच्या मिठाया आहेत, मी तुमच्या कार्यक्रमाला नाही देणार आहे. असं म्हणून अवनी आणखीन तोंड लांबवते. बाबा म्हणतात, थांबा थांबा. आणि बाबा अवनीजवळ येतात आणि तिला समजावून सांगतात, ठीक आहे अवनी बाळा, या तुझ्या गोल्ड मेडलच्या मिठाया आहेत ना, आम्हाला नको देऊ, आम्ही आमच्या मिठाया ऑर्डर करतो. पण एक लक्षात ठेव, गोल्ड मेडल घेताना तू जेवढी आनंदी होतीस तेवढाच आनंद मला सुद्धा झालाय. पण त्यापेक्षा जास्त आनंद मला तेव्हा होईल जेव्हा तू नवरी मुलीच्या वेशात माझ्या समोर येशील आणि माझ्या मर्जीच्या मुलाशी लग्न करशील. अवनीला काय बोलावं हे समजतच नाही आणि मग अवनीचे बाबा स्वातीला सांगतात, स्वाती जा, अवनीला कार्यक्रमासाठी तयार कर. स्वाती हो म्हणते आणि अवनीला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जाऊ लागते. पण अवनी खूप नाराज असते, तिला लग्न करायचं नसतं, तिला शिकायचं असतं, करिअरवर फोकस करायचं असतं. पण बाबाच्या आग्रहांखातर तिला हे लग्न करावंच लागणार आहे. पण अवनीचे बाबा मात्र खुश असतात. आणि इकडे यशादा धन्याजवळ येतो आणि म्हणतो,
काय झालं धन्या, वाईट वाटतंय का? तेवढ्यात पाण्या आणि राजासुद्धा बाहेर येतात आणि धन्या म्हणतो, यशोदा, आपण सगळे असं आयुष्यभर भांडतच राहणार आहोत का रे? म्हणजे आपल्या घरात कधी सुख शांती येणारच नाही का? आपल्या घराला कधी बाईचा आशीर्वाद मिळणारच नाही का? यशोदा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. नाही रे धन्या, असं काही होणार नाहीये. धन्या चिडून म्हणतो, खरंच त्या सुलू आत्याचा शाप आपल्याला लागलाय आणि आपल्या घराला कधीच बाईचा आशीर्वाद मिळणार नाही. कधी कधी तर मला असं वाटतं या घरात थांबायलाच नाही पाहिजे. यशोदा त्याला समजावून सांगतो, एवढा नाराज नको होऊ, असं काहीच होणार नाहीये. माझं लग्न होईल, तुमच्या सगळ्यांची लग्न होतील, आपल्या घराला बाईचा आशीर्वाद नक्की मिळेल. धन्या चिडून म्हणतो, कसं होणार यशोदा, उगाच मला खोटी आशा दाखवू नको. आपली आई जगायला पाहिजे होती. आपली आई आज असती ना तर हे सगळं घडलंच नसतं. आपल्या घराची अशी तारांबळ उडालीच नसती. सगळं छान झालं असतं. तुझं लग्न झालं असतं, आमचं सगळं छान झालं असतं. पण आपली आई गेली आणि आपली सगळी वाताहत झाली. आणि तो अण्णा. हे ऐकून यशोदा म्हणतो, अण्णाला काही बोलू नको. तर धन्या चिडून म्हणतो, का काही बोलू नको? काय त्याचा ना आपला काही संबंध नाही आहे का? आपला बाप आहे ना तो, मग त्या बापाने आपल्यासाठी काही करायला पाहिजे की नाही? आता धन्याला काय समजावून सांगावं हाच प्रश्न यशोदाला पडतो. पाण्या राजा हे सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात. धन्या चिडून म्हणतो, कधी कधी तर मला असं वाटतं हे घर सोडून निघून जावं. एक दिवस मी पळून जाणार आहे हे घर सोडून. असं म्हणून धन्या जाऊ लागतो. तर राजा त्याला थांबवतो आणि म्हणतो, काय बोललास रे तू? घर सोडून जाशील? घर सोडून जायचा विचार जरी केला ना तरी तुला असा मारीन ना, लक्षात ठेव. अरे घर सोडून जायचा विचार करू नको. आणि तू काय टेन्शन घेतोय? कशाला टेन्शन घेतोय? सगळं काही चांगलं होईल. आपल्या यशोदाचं लग्न होणार. आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार. मी तुला गॅरंटी देतो. मी तुझा भाऊ आहे ना, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. धन्या म्हणतो, ठीक आहे. आणि तेवढ्यात चक्क धोंडी अण्णा तेथे येतो, झुलत झुलत दारूच्या नशेत. आणि पाण्या त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, आला पहा आपल्या घरचा बापाचा आशीर्वाद, धोंडी अण्णा. सगळेजण धोंडी अण्णाकडे पाहतात. धोंडी अण्णाला काही घेणं देणं नसतं. धोंडी अण्णा आपला झुलत झुलत घरामध्ये येतो. पाण्याचा मोठा टीप ठेवलेला असतो, त्यात कळशी बुडवतो आणि त्याने स्वतःचं तोंड धुतो. आणि ही चारही मुलं त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात. धोंडी अण्णा त्यांच्याकडे पाहतो आणि विचारतो, ए काय रे, तुम्ही तर पोरगी पाहायला चालला होता ना, जाऊन पण आला का? काय झालं, नकार मिळाला का काय तुम्हाला? या चौघांना खूप राग येतो. धोंडी अण्णा म्हणतो, तुमच्या नशिबालाच ते नेहमीचं, तुमच्याबरोबर आणखीन दुसरं काय होणार आहे? धन्या खूप चिडतो आणि चक्क एक मोठी बादली घेऊन येतो आणि या धोंडी अण्णाच्या डोक्यात घालणार. एवढ्यात यशोदा त्याला थांबवतो आणि म्हणतो, थांब, आपले वडील आहेत ते. धन्या चिडून म्हणतो, वडील आहे ना आपले, वडील आहे ना, मग त्यांचा आपला काही संबंध नाही आहे का? आपल्याबद्दल ते असं कसं काय बोलू शकतात? असं म्हणून धन्या रडू लागतो. त्याला खूप वाईट वाटतं. आणि धोंडी अण्णा कसलाही विचार न करता पुन्हा एकदा बिडी तोंडात ठेवतो आणि बिडी पेटवणार. इतक्यात पाण्यात तेथे येतो. त्यांच्या तोंडातून बिडी काढतो आणि म्हणतो, ओ धोंडी अण्णा, काय बिडी पेताय? रात्रंदिवस बिडी पेत राहता. अहो कॅन्सर होईल ना, मराल ना. आणि औषध पाणी करायला तुम्ही काय पैसा मागे ठेवलेला नाही आहे, त्यामुळे औषध पाणीसुद्धा करता येणार नाही. असं म्हणून पाण्यासुद्धा धन्याकडे जातो आणि म्हणतो, धन्या नको टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. पण धोंडी अण्णाला काही फरक पडत नाही. धोंडी अण्णा पुन्हा एकदा तोंडामध्ये बिडी ठेवतो. आता राजाचा नंबर. राजा चिडून म्हणतो, ए यशोदा, अरे हा धोंडी नाही रे, हा धोंडा आहे, धोंडा. आपल्या नशिबावर पडलेला धोंडा. याला काहीच घेणं देणं नाही आहे. याच्यामुळे आपल्या आयुष्याची वाताहत झाली आहे. पण हा असाच बिडी फुकत बसला येथे. राजा रागारागाने एका ड्रमला जोरात लाथ मारतो. सगळेजण टेन्शनमध्ये असतात. यशोदाला खूप वाईट वाटतं आणि तो चिडून म्हणतो, कॅन्सल करा आजचं जाणं, कोठेही स्थळ पाहायला जायचं नाहीये, मला लग्न करायचं नाहीये. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. यशोदा रागारागाने घरामध्ये निघून जातो. सगळे त्याच्या मागे मागे धावतात. यशोदा घरामध्ये येतो, सगळे त्याच्या मागे मागे येतात. राजा त्याला थांबवतो आणि म्हणतो, काय यशोदा, तुला ही पोरगी नकार देणार नाही. तेवढ्यात पाण्यात येथे येतो आणि म्हणतो, ए. राजा चिडून म्हणतो, काय रे? तर पाण्या म्हणतो, पॉझिटिव्ह बोलायचं, नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं, निगेटिव्ह बोलायचं नाही. आणि हे ऐकून राजा, यशोदा, धन्या या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळे पाण्याकडे पाहू लागतात आणि मग सगळे अचानक हसू लागतात. खरंच या चौघा भावांची तऱ्हा ही वेगळीच असते. यशोदासुद्धा हसू लागतो.
राजा त्याला मिठी मारतो आणि म्हणतो, यशादा आता सगळ्यात मोठा निगेटिव्ह माणूससुद्धा पॉझिटिव्ह झाला आहे, म्हणून तू काय टेन्शन घेतोय. आपण पोरगी पाहायला जाणार, चल लवकर आवरून घे, निघायचं आहे आपल्याला. आणि पाण्या हा पुन्हा एकदा म्हणतो, काय पॉझिटिव्ह राहायचं, नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं. त्यामुळे राजासुद्धा हसू लागतो. राजा धोंडी अण्णाकडे पाहतो आणि म्हणतो, ओ बाईचा आशीर्वाद जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, बापाचा आशीर्वाद तरी राहू द्या आमच्या डोक्यावर, चला आमच्याबरोबर. असं म्हणून तो धोंड्या अण्णाला एक शर्ट घालायला देतो आणि लगेचच त्याला मध्यस्थाचा कॉल येतो. मध्यस्थ विचारतो, ओ तुम्ही निघालात की नाही. राजा सांगतो, अहो निघालाय हो, हे काय गाडीचा गिअरच टाकतोय, सांगा त्यांना मोठी गाडी घेऊन येतोय आत्ताच्या आत्ता. हा मध्यस्थ चांगलाच खुश होतो आणि राजा हा आपल्या तिन्ही भावंडांकडे पाहत असतो. यशादाला तयार करण्यासाठी धन्या आणि पाण्या मेहनत घेत असतात. कोण त्याला सेंट मारत असतं, कोण त्याला पावडर लावत असतं. या तिघांची चेष्टामस्करी सुरू असते आणि त्याच वेळेस राजा आपल्या मोबाईलमध्ये लहानपणीचा फोटो पाहतो. पहिल्या एपिसोडमध्ये आपण या चौघांना लहान पाहिलं होतं आणि या फोटोला पाहून राजा खूप इमोशनल होतो. आणि आज आपण सगळे मोठे झाले आहोत आणि यशदाच्या लग्नाची तयारी करतोय, त्याच्यासाठी स्थळ पाहायला जातोय, हे सगळं पाहून तो खुश होतो. खरं सांगायचं तर या चौघा भावंडांमध्ये खूप एकी आहे, पण यशदाचं लग्न होत नाही आहे आणि घराची वाताहत झाली आहे, कारण घराला बाईचा आशीर्वाद नाही आहे. त्यात सुलू आत्याचा शाप आणि धोंडी अण्णाची नशा यामुळे त्यांच्या घरातील वातावरण खराब झालं आहे. पण ज्या दिवशी त्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळेल ना, सगळं काही ठीक होईल यात शंका नाही. आणि इकडे ज्या बाईचा आशीर्वाद त्यांच्या घराला मिळणार आहे ती तर दुसऱ्याच घराची सून होण्याची तयारी करते. स्वाती ही अवनीला तयार करत असते आणि म्हणते, अवनी किती गोड दिसतेस तू. अवनी स्वतःला आरशात पाहते. अवनी खरंच खूप सुंदर, खूप गोड दिसत असते. स्वाती म्हणते, फक्त एक छोटीशी स्माईल हवी, म्हणजे 4 चांद लागतील. पण अवनी काही स्माईल करत नाही आणि म्हणते, मला नाही पाहायचं आहे स्थळ, मला नाही पसंत करायचा मुलगा, मला हे लग्न नाही करायचं आहे. तर स्वाती म्हणते, जेव्हा मी सुद्धा पहिल्यांदा स्थळ पाहत होते ना तुझ्या भावाचं, तेव्हा मी सुद्धा अशीच टेन्शनमध्ये होते. अवनी विचारते, मग काय झालं. स्वाती सांगते, काही नाही, पसंती झाली आणि माझं सगळं छान झालं. अवनी खूप चिडते. स्वाती म्हणते, अगं आता तुला लग्न करायचं आहे तर मुलाला तर पाहावं लागेलच ना. तर अवनी सांगते, मला नाही बिलकुल आवडत नाही आहे, बाबा असं का करताय. म्हणजे तसं तर बाबा मला अनोळखी व्यक्तीशी बोलूसुद्धा देत नाही, पण आज चक्क एका अनोळखी मुलाबरोबर माझं लग्न लावून देत आहे, मला हे बिलकुल आवडत नाही आहे. स्वाती विचारते, अनोळखी व्यक्तीशी लग्न लावून देत आहे, मग कुणी आहे का ज्याच्याशी तुला लग्न करायचं आहे, तुझा आवडता ओळखीचा असा कोणी. अवनी म्हणते, वहिनी काय बोलते, असं काही नाही आहे. तर स्वाती तिच्याजवळ येऊन बसते आणि म्हणते, अगं अवनी, जर तुला लव्ह मॅरेज करायचं नाही आहे, असं कुणी नाही आहे, तर मग तुला अरेंज मॅरेजच करावं लागेल ना. आणि अरेंज मॅरेज करायचं असेल तर मग अशा अनोळखी मुलाशीच तुला भेटावं लागेल, पाहण्याचा कार्यक्रम वगैरे करावाच लागेल, त्याला काही पर्यायच नाही आहे. आणि तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. प्रत्येक मुलीला टेन्शन येतंच जेव्हा तिचा पाहण्याचा कार्यक्रम असतो. आणि काय सांगता येतं, मुलगा इतका छान असेल, इतका देखना हँडसम हंक असेल की त्याला पाहताच तू पहिल्या नजरेत पसंत करशील. अवनी चिडून म्हणते, सुपरस्टार जरी आला ना तरी मी त्याला पसंत करणार नाहीये. आणि इकडे आपला सुपरस्टार यशदा तयार झालेला असतो. राजा म्हणतो, अरे वा, पिंक शर्टमध्ये तर हा आपला सुपरस्टारच दिसतोय. सगळे भावंड त्याचं कौतुक करत असतात आणि मग हे तिघांची चेष्टामस्करी सुरू असते. तेवढ्यात आपले धोंडियांना हे सुद्धा शर्ट घालून मस्त केस विंचरून दाढीला कंगवा मारून तयार झालेले असतात. राजा म्हणतो, आपलं सोडा, ते पहा आपले खरे सुपरस्टार. आणि धोंडी अण्णाचा हा नवीन अवतार पाहून सगळेच जण त्यांच्यावर फिदा होतात. राजा म्हणतो, वा धोंडी अण्णा, चांगले शोभताय तुम्ही, पण बाप म्हणून येताय ना तर बापासारखंच वागायचं, एवढं लक्षात ठेवा. धोंडी अण्णाला खूप राग येतो आणि मी नाही येत असं म्हणून ते शर्टची बटणं काढू लागतात. तर चौघं भावंड त्यांना मनवतात आणि म्हणतात, अहो काय नाराज होत आहे नवी नवरीसारखे, चला नवी नवरी आणायला जातोय आपण. असं म्हणून चौघं भावंड त्यांना पकडतात आणि धोंडी अण्णाला बाहेर घेऊन येतात. सगळ्यात आधी छोटा धन्या हा गाडीजवळ येतो. तर तेथे एक मुलगी चक्क गाडीच्या टायरजवळ बसलेली असते आणि मग धन्या विचारतो, हे कोण आहे रे. तर ही चक्क नमी असते. पहिल्या एपिसोडमध्ये आपण जिच्या वाढदिवसाला नमीला पाहिलं होतं. नमी म्हणजे
यशोदाच्या आत्याची सुलू आत्याची मुलगी नमी. आणि नमी ही विचारते, हे गाडीची हवा कशी काढायची रे टायरची? धन्या म्हणतो, काही नाही, पिन त्या वॉलमध्ये टाकायची, हवा येते. नमी म्हणते ठीक आहे. धन्या म्हणतो, ए काय करतीयस, गाडीची हवा का काढतीयस? तर नमी म्हणते, कोणाला सांगू नको, गप्प बस. पण धन्या आरडाओरडा करतो आणि म्हणतो, हे लवकर या, पाही नमीताई काय करतीये, गाडीची हवा काढतीये. सगळेजण तेथे येतात. नमी म्हणते, नाही, मी कुठे हवा काढत होते, खोटं बोलतोय हा. तर धन्या म्हणतो, खरं बोलतोय, पाय तिच्या हातात पिन आहे. आणि नमी ही पिन लगेच फेकून देते. यशोदा, राजा, धोंडियांना, पाण्या सगळे तेथे असतात. नमी म्हणते, नाही, मी असं काही करत नव्हते. यशोदा विचारतो, नमी तू गाडीची हवा सोडत होती, पण का? तू हे खूप चुकीचं करतीये. नमी म्हणते, पहा ना मामा, तू असं कसं करू शकतोस? माझं लग्न ठरलंय ना यशाशी, मग माझं लग्न त्याच्याशी लावायचं, तर तुम्ही त्याच्यासाठी पोरगी पाहायला जाताय, म्हणून मी गाडीची हवा सोडत होते. सगळेजण नमीवर हसू लागतात. तर धोंडी अण्णा म्हणतो, नाही नमे, आता हे शक्य नाहीये, तुझं लग्न यशाशी नाही होऊ शकत. नमी म्हणते, असं कसं नाही होऊ शकत? लहानपणी मग मला कशाला चिडवलं का, तू आमची वहिनी आहे. नमीला आठवतं की लहानपणी राजा असं बोलला होता की सगळं जग म्हणतं आत्याची मुलगी ही दादाची बायको असते, म्हणजे आमची वहिनी असते. आणि सगळेजण नमीवर हसू लागतात. म्हणजे नमीचं आणि यशोदाचं एकमेकांवर प्रेम आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नमीची आई म्हणजे सुलक्षणा आत्या, आणि सुलक्षणा आत्या स्वप्नातसुद्धा नमीचं आणि यशोदाचं लग्न लावून देणार नाही. धोंडी अण्णा सुद्धा नमीला हेच समजावून सांगतो, ए बाई, तुझी आई आहे ना, माझा जीव घेईल, पण तुझं आणि माझ्या पोराचं लग्न लावून देणार नाही. चल जा तुझ्या घरी. एकतर तुझ्या वासावरच ती असेल, तुझ्यावर तिची नजर असेल. आणि त्याच वेळेस सुलक्षणा आत्या तेथे येते आणि म्हणते, ए धोंडी, काय बोलला रे तू? धोंडी अण्णा चिडून म्हणतो, ए तू काय येथे आमचा कानोसा घ्यायलाच घर घेतला काय आमच्या घरासमोर? तर सुलक्षणा आत्या म्हणते, तुझा कानोसा घ्यायला नाही, माझं घर माझ्या नजरेसमोर असावं म्हणून मी येथे माझं घर घेतलंय. धोंडी अण्णा म्हणतो, ए सुले, गप्प बस, हे घर माझं आणि माझ्या पोरांचं आहे, या घराची एक ईटसुद्धा तुला देणार नाही, एवढं लक्षात ठेव. सुलक्षणा आत्या म्हणते, व्हय का, हे घर माझं आहे, या घरावर माझा अधिकार आहे, त्यामुळेच मी येथे घर घेतलंय, पाहून राहा आता मी काय करते. या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू होतं. तर राजा म्हणतो, जाऊ द्या धोंड्यांना, कुठं तिच्या तोंडी लागताय, चला आपल्याला महत्त्वाच्या कामाला जायचंय. धोंड्यांना म्हणतो, सुले, महत्त्वाचं काम नसतं ना, तर पाय तुझी काय अवस्था केली असती मी. तर सुलक्षणा आत्या म्हणते, ए चल जा, माहिती आहे काय महत्त्वाचं काम आहे, तुझ्या पोरासाठी स्थळ पाहायला जातोय ना, चल, तुझ्या पोराचं लग्न होणार नाही, शाप दिलाय मी, शाप, तुझ्या घराला कधीच बाईचा आशीर्वाद लाभणार नाही, कोणतीच पोरगी तुझ्या घरी येणार नाही सून म्हणून. त्यामुळे धोंड्यांना खूप चिडतो आणि म्हणतो, ए कावळीनी, तुझ्या शापाने काय मरणार नाही आम्ही, तू लागून गेली मोठी पुण्यात्मा आम्हाला शाप द्यायला, तुझ्या नाकावर टिच्चून मी या घरात सून आणतो की नाही पा. सुलक्षणा आत्या म्हणते, पाहू आणते की नाही पाहू. आणि हेच राजा वगैरे सगळे धोंडी अण्णाला घेऊन गाडीत बसतात आणि निघून जातात. आणि मग सुलक्षणा आत्याला नमी म्हणते, अगं आई गप्प बस ग, हार्ट अटॅक यायचा तुला. सुलक्षणा म्हणते, तू थांब, तू त्यांच्या घरी जातेस ना, तुझं तंगडच तोडते. नमी ही घरामध्ये पळून जाते. आणि इकडे संपूर्ण दांगट कुटुंब हे स्थळ पाहायला निघालेलं असतं. यशोदा नमीचा विचार करून खुश असतो. पाण्या, धन्या त्याच्याकडे पाहत असतात. त्यांना समजतं हा नमीचाच विचार करतोय. ते विचारताय, कसला विचार करतोय? तो म्हणतो, नाही काही नाही, टेन्शन आलंय मला. तर राजा पुन्हा तोच डायलॉग मारतो, पॉझिटिव्ह राहायचं, सगळं पॉझिटिव्ह होणार. आणि मग सगळे पॉझिटिव्हच बोलू लागतात. पण त्याच वेळेस चक्क एक काळी मांजर गाडीचा रस्ता पार करून जाते. राजा गाडी थांबवतो. सगळेजण म्हणतात, अरे काळी मांजर गेलीये. धन्या म्हणतो, हा तर मोठा अपशकून झालाय. पाण्या म्हणतो, हे तुला कॉलेजमध्ये काही हे शिकवतं का रे, शकून अपशकून, कॉलेजमध्ये कायला जातो मग? धोंडी अण्णा म्हणतो, अरे पण काळी मांजर होती ना, चला आता काय करायचं? राजा म्हणतो, नको, रिस्क घ्यायला नको, कोणतीच रिस्क घ्यायची नाही आहे, आपण वेगळ्या रस्त्याने जाऊ. असं म्हणून राजा हा गाडी रिव्हर्स घेतो आणि वेगळ्या रस्त्याने जातो. आणि मग थोड्याच वेळात राजा पुन्हा गाडी थांबवतो. सगळे विचारतात काय झालं? तर राजा सांगतो, येथून गेल्यानंतर पुढच्या गल्लीत शेवटचं घर आहे, थोड्याच वेळात आपण पोहोचू, चला तयार व्हा. आणि मग सगळ्यांची तयारी होते. काही जण सेंट मारतात,
काही जण तोंडाला पावडर लावतात, एक एक करून सगळ्यांना पावडर देतात आणि सगळेजण हे मुलगी पाहण्यासाठी तयार झालेले असतात. आता सगळ्यांना असं वाटत असतं की आज यशोदाचं लग्न जमणारच आहे. सगळे खूप पॉझिटिव्ह असतात. आणि इकडे अवनीच्या घरीसुद्धा अवनीचे बाबा फोनवर बोलत असतात आणि म्हणतात, आलेत का तुम्ही, या या सरळ या, येथेच आमचं घर आहे. आणि मग ते वॉचमॅनला गेट उघडायला सांगतात. वॉचमॅन गेट उघडतो, घरातून सगळेजण बाहेर येतात आणि त्याच वेळेस एक गाडी तेथे येऊन उभी राहते आणि आपल्याला असं दिसतं की कधी या गाडीमधून यशोदा सगळेजण उतरताय आणि मग घरातील सगळेजण त्यांना नमस्कार करताय. पण नक्कीच हे दोन स्थळ एकमेकांना भेटायला आलेले नाही आहे, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण आपल्याला असं दाखवलं गेलं आहे की ते एकमेकांनाच नमस्कार करताय. आणि इकडे अवनी मात्र अडून बसलेली असते. मी खाली येणार नाही आहे, मुलाला भेटणार नाही आहे. स्वाती म्हणते, अगं पण बाबांना काय सांगायचं. पण अवनी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. इकडे अवनीचे बाबा, भाऊ, आई सगळेजण पाहुण्यांचं स्वागत करत असतात आणि आपला दांगट परिवारसुद्धा ज्या ठिकाणी त्यांना मुलगी पाहायला जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं असतात आणि त्यांना नमस्कार करत असतात. आणि आपली अवनी मात्र, मला मुलगा पाहायचा नाही आहे, मला हे लग्न करायचं नाही आहे, मी खाली येणार नाही, या गोष्टीवर अडून बसलेली असते. स्वाती तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण अवनी काही ऐकत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. मालिका खरंच खूप भारी आहे, एक नंबर आहे. आजचा एपिसोडसुद्धा खूप छान होता. डांगट परिवारामधील जी केमिस्ट्री आहे ना, ती एक नंबर आहे. आणि ज्या दिवशी अवनी त्यांच्या घरात येईल, त्यांना अवनीचा आशीर्वाद मिळेल, तेव्हा या कुटुंबाचं सोनं होईल, एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. अवनीला पाहायला जो मुलगा आलेला असेल ना, तो एक नंबरचा वाईट मुलगा असणार आहे. त्याची ती बॉडी लँग्वेज, त्याचं ते अवनीकडं पाहणं, म्हणजे एक नंबरचा माजुरडा तो असेल. आणि अवनीला पाहताच म्हणेल, मला ही आवडली आहे, मला हिच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून अवनीला जबर धक्काच बसणार. आणि इकडे अपेक्षेप्रमाणे यशोदाला लग्नासाठी नकार मिळणार. यशोदा खूप दुःखी होईल आणि राजा त्याला समजावून सांगेल, यशोदा तू का दुःखी होतोय? देवी आईने तुझ्या नशिबात जी मुलगी लिहून ठेवली आहे त्या मुलीशी तुझं लग्न होणारच. आणि माझ्या नशिबात जी मुलगी लिहून ठेवली आहे त्या मुलीशी माझंसुद्धा लग्न होणार. आणि इकडे राजाच्या नशिबात ज्या मुलीशी त्याचं लग्न होईल असं ठरलंय, ती मुलगी तर या विहानशी लग्न करायला तयार झाली आहे. घरामध्ये जेव्हा विहान सगळ्यांना सांगेल की मला ही मुलगी आवडली आहे, त्यानंतर अवनीला न विचारताच हे लग्न ठरणार. तिचं मत कुणी विचारणार सुद्धा नाही. मग आता या लग्नाचं पुढे काय होईल, राजा आणि अवनीचं लग्न कसं होईल, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.